नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पंढरपूर नगरपालिकेचा आंधळा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। नगरपालिकेतील कामकाजाकरिता येणाऱ्या भाविकांना आणि सर्वसामान्य पंढरपूरकरांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नगरपालिकेमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत। पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे शासकीय कामानिमित्त वारंवार परगावी असतात, त्यामुळे मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी देखील कार्यालयामध्ये अनुपस्थितच असतात। अनेक वेळा नगरपालिका कार्यालयातील खुर्च्या आणि टेबल हे रिकामेच असतात, कधी जेवणाच्या सुट्टीसाठी तर कधी कॉरिडॉरच्या मीटिंगसाठी, कधी आषाढी यात्रेच्या बैठकीचे निमित्त करून दिवसभर अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाच्या बाहेरच असतात। त्यामुळे या मीटिंग्स आणि बैठकांचा बागुलबुवा करून वारंवार कामाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे। बायोमेट्रिक सुविधा पंढरपूर नगरपालिकेमध्ये अक्षरशः बंद पडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते। त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा असंच काही सचित्र पंढरपूर नगरपालिकेमध्ये दिसत आहे। पंढरपूर नगरपालिकेमध्ये विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे निराश होऊन परतावे लागत आहे। वास्तविक पाहता मुख्याधिकारी अनुपस्थित जर असतील तर त्यांच्या अनुपस्थित उपमुख्याधिकारी हे कामकाज पाहत असतात। मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी हे दोघेही अनुपस्थित असतील तर त्यावेळी प्रशासन अधिकारी हे कामकाज पाहत असतात। मात्र हे तिन्ही अधिकारी जर एकाच वेळी गैरहजर असतील तर मग कंत्राटी कर्मचारी पंढरपूर नगरपालिकेचं कामकाज पाहत असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेचा कारभार हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती प्रशासनाने सोपवला आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य पंढरपूरकरांमधून विचारला जातोय। एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी आणि विरोधी गटाचे नेते मात्र मूग गिळून गप्प आहेत। नगरपालिकेवर सध्या प्रशासक असून आम्ही काहीच करू शकत नाही असा जणू संदेशच ते जनतेला देत आहेत। मात्र अवघ्या 4-6 महिन्यात नगरपालिकेची निवडणूक होणार असून याच प्रशासनाला हाताशी धरून सत्ताधारी आणि विरोधकांना ही निवडणूक लढायची आहे। त्यामुळे दोन्ही गटाचे नेते प्रशासनाच्या विरोधात बोलायला मात्र तयार नाहीत। उगाच कशाला प्रशासनाचा विरोध करायचा अशी जणू काही भूमिका या नेते मंडळींनी घेतली आहे। त्यामुळे पंढरपूर शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, आजी माजी नगरसेवक यांचे आंदोलनाचे बंड सध्या तरी थंडावलेले येत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाचा आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आगामी काळात नगरपालिकेच्या निवडणुकीपुरते नगरपालिकेचे वाभाडे काढणारे राजकीय नेते मंडळी सर्वसामान्यांच्या कामाकरिता आवाज कधी उठवणार की फक्त निवडणुकीपुरताच नगरपालिकेवरती टीका टिप्पणी करणार, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, रोकठोक महाराष्ट्र न्यूज, सोलापूर। अशाच नवनवीन ताज्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत राहा फक्त रोकठोक न्यूज महाराष्ट्र, सोलापूर।